Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करायचे का नाही या संदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या निर्णय जाहीर करणार आहेत। जालन्यात नुकतीच मराठा बांधवांची समन्वयकांची बैठक पार पडलेली आहे आणि याचबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा बांधव आहेत, मराठा आंदोलक आहेत। सर, काय सांगणार? मनोज जरांगे पाटील उद्या त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत, काय वाटतं एक मराठा समन्वयक म्हणून? मनोज जरांगे पाटील हे उद्या त्यांचा म्हणजे जालना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील सगळ्या लोकांचा विचार घेऊन उमेदवार उभा करणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी बैठक आयोजित केली। या बैठकीत भरपूर संख्येमध्ये मराठा समन्वयक या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही आज या ठिकाणी चर्चा केल्यानंतर आम्ही असे ठराव घेतले की मनोज जरांगे पाटील यांनी कोणताही उमेदवार उभा न करणं एक पहिला पर्याय। दुसरा पर्याय त्यांनी स्वतः या ठिकाणी उभं राहावं, त्यांच्यासोबत मराठा समाज पूर्ण उभा राहील। आणि तिसरं, जर एखादा उमेदवार उभा करायचा असेल तर तो सर्वसामान्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी मराठा समाजासाठी योगदान दिलेलं असं 10-15 वर्षामध्ये जो प्रामाणिकपणे काम करणं असा माणूस त्यांनी त्या ठिकाणी द्यावा। परंतु शेवटी असा एक ठराव आम्ही सर्वांमध्ये पार पाडला की जरांगे पाटील स्वतः उभं राहत असेल तर समाज त्यांच्यासोबत राहील, नसता कोणताही उमेदवार त्यांनी या ठिकाणी देऊ नये। आणि उमेदवार दिला त्यांनी अपक्ष तर या ज्या राज्य शासनाच्या विरोधामध्ये हे आंदोलन चालू आहे त्यांना याचा 100% त्यांनाच फायदा होईल, त्याकरता त्यांनी उमेदवार देऊ नये असं या आम्ही चर्चेमध्ये ठरवलेलं आहे। या बैठकीत मनोज जरांगे पाटलांनी स्वतः निवडणुकीला उभं राहावं आणि कुठलाही उमेदवार देऊ नये असं यांचं म्हणणं आहे। सर, काय वाटतं तुम्हाला? काय भावना काय तुमची? माझं सुद्धा तेच म्हणणं आहे की त्यांनी स्वतः या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये उभं राहावं, त्यांना आरक्षणाची संपूर्ण माहिती आणि हे आरक्षण कसं मिळायचं यासाठी त्यांनी सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेत ते आवाज उठवू शकतात आणि वर्षभरात ते आपल्याला आरक्षण खिचून आणू शकतात। त्याच्यामुळं संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागं आहे। समाजाचं म्हणणं आहे की त्यांनी स्वतः उभं राहून त्यांना 100% निवडून आणणारच। मात्र जरांगे पाटील निवडणुकीला उभं राहण्यासाठी नकार देत आहेत। नकार देत असले परंतु समाजाची ज्यावेळेस भूमिका वाटली आणि सपोर्ट वाटला तर त्यावेळेस ते स्वतः उभं राहणारच आहे असं समाजाची एक आस्था आहे त्यांना। सर, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि अशी चर्चा देखील होती की जरांगे पाटील आणि वंचितची युती होणार आहे आणि राज्यात तिसरी आघाडी ही आगामी काळात समोर येऊ शकते। तर काय वाटतं एक मराठा आंदोलक म्हणून? हे बघा, मूळ आमचं जी मागणी आहे मराठा आरक्षणाची, OBCच्या 50%च्या आतमध्ये आम्हाला मराठा कुणबी म्हणून आमचा जो आरक्षणाचा लढा जो सुरू आहे ती जी मागणी आहे, जर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हे 50%च्या आत आम्हाला OBCहून जर आरक्षण देण्यास तयार असतील तरच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्याशी युती करावी, नसता त्यांच्याशी युती करू नये असं एक मराठा समाजाचा एक सदस्य या नात्याने मी सांगू इच्छितो। मनोज जरांगे पाटलांच्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीचं स्वागत आहे का नाही? अजिबात नाही, कारण की मुळात आरक्षणाचा लढा हा निवडणुकीचा कुठलाही संदर्भ नसताना त्या ठिकाणी सर्व मराठा समाज एकवटलेला आहे। आता आपण त्याला लोकसभेत जर निवडणुकीच्या जर पटावर आणलं तर हा समाज विखुरला जाईल आणि त्याची परिणती वेगळी होईल आणि मूळ आरक्षणाचा प्रश्न बाजूला पडेल। सर, आता यांनी म्हटलेलं आहे की जर निवडणुकीच्या पटलावर जर मराठा समाज आला तर मराठा समाज विखुरला जाईल, काय म्हणणं आहे आपण? 100% खरं आहे। मराठ्यामध्ये यादवी माजेल आणि सर्व जे लोक आज मराठा समाज मनोज जरांगेंच्या पाठीमागं उभे आहेत तर ते लोक कुठं ना कुठं तिथं दुफळी माजेल आणि मनोज जरांगे कसं न्याय करणार? आता कुठलीही पूर्वतयारी नसताना निवडणुकीला समोर जाणं म्हणजे पोरखेळ होणार आहे आणि ह्या पोरखेळात त्यांनी पडायचं का नाही हा सर्वस्वी निर्णय त्यांचा जरी असला तरी आम्ही त्याच्या विरोधात आहोत। आजच्या बैठकीत हा निर्णय झालेला की त्यांनी स्वतः निवडणुकीत स्वतः उभे राहिले तरच लोक त्यांच्या पाठीमागं उभे राहतील। त्यांनी जर कुठला माणूस उभा करण्याचा प्रयत्न केला तर तिथं दुफळी माजेल मराठा समाजात। जसं आत्ताच आम्हाला माहिती आली की बाबा भोकरदन, जाफराबाद, अंबड अनेक ठिकाणी, संभाजीनगर अनेक ठिकाणी ठराव घेण्यात आले की बाबा तुम्ही निवडणुकीला उभे राहू नका, लोकसभा निवडणुकीची कुठली पूर्वतयारी नसताना प्रकाश आंबेडकरच्या पाठीमागे तर अजिबात जाऊ नका। कुठलेही एखाद्या नेत्याच्या पाठीमागं फरफडत समाजाला नेणं म्हणजे प्रकाश आंबेडकर नेते आहेत आणि राजकीय पुढारी येते, ते काही समाजकारणी नाही येते, ते हे मराठा समाजाला चांगल्या भल्याभाती समजतं। म्हणजे जरांगे पाटलांच्या युतीला आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला मराठा समाजाचा विरोध आहे? 100% विरोध आहे। सर, काय सांगणार? जरांगे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती करावी का नाही, काय वाटतं आपल्याला? नाही, त्यांच्यासोबत युती केल्यानं समाजाचा काही असं वेगळा फायदा होईल अशी काही परिस्थिती नाही
आणि एक समाजकारण वेगळं, राजकारण वेगळं आणि त्यातल्यात आंदोलन हा भाग वेगळा आहे. आज कितीतरी वर्षानंतर एक मराठा समाज एकवटला आणि तो जर समाज आपण एखाद्या राजकीय नेत्याच्या मागं घातला तर ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये विभाजन होईल. लोक एक त्याचे पर्याय निवडतील, जे ते बाजूला होतील आणि त्यामुळं समाजाचं नुकसान होईल. सर, आपल्याला काय वाटतं होतं जरांगे पाटील त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे. सोबतच जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची चर्चा जोर धरत आहे. महत्त्वाचा विषय आहे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाचा लढा हा 40 वर्षापासून आहे. अण्णासाहेब पाटील ते अण्णासाहेब जावळे पाटील आणि आता मराठा आरक्षणाच्या विषयावरच मराठा समाजाला आरक्षण लागतंय म्हणून या समाजाने एकत्र येऊन मनोज जरांगे पाटलावर विश्वास ठेवला. राहिला इलेक्शन आणि आरक्षण हा विषय वेगळा आहे. महत्त्वाचा विषय आहे की आरक्षण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जर याच्यामध्ये जर इलेक्शन जर घुसलं तर आरक्षणाच्या लढाईचं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, प्रकाश आंबेडकर साहेबांचं जे तुम्ही विचारलं की प्रकाश आंबेडकरांनी आणि मनोज जरांगे पाटील यांनी एक युती आघाडी केली, पण महत्त्वाचा विषय आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांचा जो जाहीरनामा आहे त्याच्यात पहिलं द्यावं की मी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देतो, म्हणजे आरक्षणासाठी आम्ही मागणी करतो. आता जर गावागावातून मराठा उमेदवार उभे राहिले तर मतांचं विभाजन होऊ शकतं आणि याचा फायदा जो आहे हा राजकीय पक्षांना किंवा राजकीय उमेदवारांना होऊ शकतो अशी देखील संभावना व्यक्त केली जात आहे. काय म्हणणे आपलं? याच्यामध्ये जे सत्ताधारी आहेत सध्या हेच परत सत्तेत बसणार आहे. मताची विभागणी 100% होणार आहे. मराठा समाज हा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्रित आलेला आहे, तुमच्या इलेक्शन प्रश्नावर नाही. म्हणून जर इलेक्शन लढवायचंच असेल तर मनोज पाटलांनी स्वतः इलेक्शन लढावं जालना लोकसभेचं. दादा, काय सांगणार? आज जालन्यात इथे मराठा समाजाची बैठक संपन्न झालेली आहे. बैठकीत काय ठराव घेण्यात आले आणि जरांगे पाटील उद्या त्यांचा निर्णय जाहीर करताय, कसं बघता आपण याकडे? नाही, आजचा जे इथं बैठक झाली या बैठकीतून एकच निर्णय झाला की पाटलांनी कोणताही उमेदवार उभा करू नये आणि जर करायचाच जर असेल तर ते स्वतः पाटीलराव, कारण की जर दुसरा उमेदवार उभा केला की मताचं विभाजन होणार आहे. पाटलासाठी विभाजन होणार नाही एवढी. मात्र जरांगे पाटील वारंवार सांगताय की राजकारण माझा मार्ग नाही आहे, मी समाजकारणासाठी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, राजकारण माझा मार्ग नाही आहे. पाटलाचं ते जर म्हणणं आहेच, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण विषय हा एक आहे की ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला त्यांचं पानिपत व्हायला पाहिजे. जरांगे पाटलांनी जर एखादा उमेदवार दिला तर त्याला तुमचा पाठिंबा असेल? नाही, पाठिंबा असेल असा विषय नाही आहे, पण तो त्या कॅटेगरीचा पाहिजे, तर तसा तो समाजात हे झालेला पाहिजे आणि त्यानंतर समाज विचार करेल. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील उद्या त्यांचा निर्णय जाहीर करणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज जालन्यात मराठा आंदोलकांची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीत जरांगे पाटलांनी उमेदवार देऊ नये असा एकमताने ठराव पारित करण्यात आला आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.